नमस्कार. आपल्या सर्वांचं या दीपावली उत्सवामध्ये स्वागत करतो. सर्व वर्षातला हा अत्यंत महत्त्वाचा असा दीपोत्सव. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. काय सुंदर प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना आपण अशासाठी करतो कारण आपण आता हा जो दिवाळीचा दीपावलीचा सण साजरा करणार आहोत त्याची सुरुवात वर्षभर करायची असते आणि सकाळ संध्याकाळ आपण या दीपज्योतीला नमस्कार करून असं काय मागतो की आरोग्यम धनसंपदा. आपल्याला सर्वांना कल्पना आहे सणवार असला की पैसे खूप लागतात, त्यामुळे धनाची प्राप्ती लक्ष्मीपूजन हे या सणात करावं लागणार हे निश्चितच आहे. परंतु पैसा किती असला तर आपल्याला सुख मिळेलच असं नाही. आणि सुख मिळण्यासाठी आपल्याला आवश्यक काय? आरोग्य. आरोग्य नसलं तर त्या पैशाचं काय करायचंय? तेव्हा अशा दृष्टीने आरोग्यम धनसंपदा ही आपण या ज्योतीजवळ मानून आहोत आणि ती वर्षभर आपण उपासना जी केली त्याचा आज हा आता उत्सव, हा दीपोत्सव. भारतीयांनी एकूणच तेजाची उपासना ही पूर्वीपासून केलेली आहे आणि त्या तेजाच्या उपासनेमध्ये हा दीपोत्सव, दिवाळी, दीपावली अशा शब्दाने आपण या उत्सवाचं नाव ठेवलेलं आहे. साधारणतः उत्सवाच्या नावामध्ये आपल्याला कळतंच की हे काय करायचं, आपल्याला हा कसला उत्सव आहे. त्यामुळे आपल्याकडे भारतीय परंपरेत हा दिव्याचा उत्सव, जसा ख्रिसमस असतो त्यामध्ये क्राइस्ट याचा उल्लेख असतोच, तसा आता ह्यामध्ये आपल्याला समजायला पाहिजे की इतर जो काही फाफट प्रसार आहे तो आपण वाढवलेला वेगळा लक्षात घेऊन किंवा तो कमी करता आला तर करून मुख्य उपासना ही तेजाची करायची. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा काय मागितलं तर दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. वा, काय सुंदर संकल्पना आहे की तिमिर म्हणजे अंधकार, दुरित आहेत त्यांचं सर्व नष्ट हो, अंधकार नष्ट हो, त्यांचं दुःख नष्ट हो आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. सूर्याची कल्पना त्यांनी मांडली. भारतात फार प्राचीन काळापासून आपण ही सूर्योपासना करतो आहोत कारण ती परमोच्च तेजाची उपासना. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण गायत्रीची उपासना करतो. म्हणजे गायत्री हे काय तर भगवद्गीतेने सांगितलं ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते. तर आपल्याला नेहमी आता मी एक काहीतरी पाहतोय आपल्याला तर हे जे काही माल दिसतंय ते डोळ्यांनी दिसतंय, परंतु डोळे आहेत, शरीर आहेत आणि तुम्ही आहात. पण जर आतमध्ये प्राणशक्ती नसली तर दिसणार आहे का? काहीच दिसणार नाही. त्यामुळे ज्योतीच्याही पलीकडे असणारी जी ज्योती म्हणजे प्राणज्योती, प्राणशक्ती, ती अत्यंत महत्त्वाची ज्योती आणि म्हणून सूर्यालाही तेज देणारी, सूर्याच्याही पलीकडे संपूर्ण विश्वाला प्राण देणारी, तेजोमय करणारी ती गायत्री. आणि या गायत्रीची उपासना भारतीयांनी केली. प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञानाशिवाय काही जीवन नाही आणि त्यामुळे या ज्ञानाची उपासना किंवा या प्रकाशाची उपासना ही भारतात प्राचीन काळापासून चालत आली. आणि अशा ह्या ज्ञानोपासनेचे, अशा या तेजोपासनेचे, अशा या दीपज्योती उपासनेचे जे काही लोक ते भारतीय, भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे त्यात रममाण होणे. आणि अशा दृष्टीने आपल्या इथे ही परंपरा सुरू झाली दीपावलीची. आणि आपण हा दीपावलीचा सण जो आहे तो अत्यंत उत्साहाने, म्हणजे गरीब श्रीमंत कोणी असला तरी सुद्धा तो हा सण साजरा करतो. पण तो कशाच्या जोरावर तर आपण सुरुवातीला वर्षाच्या अत्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सकाळ संध्याकाळ दिवा लावतो आणि म्हणतो हे दीपज्योती मलाही आरोग्य दे, मला धनसंपदा दे, समृद्धी दे, पुत्र पौत्र सर्व दे आणि माझ्याबरोबर इतर सर्वांनाही मिळू दे, दुरितांचे तिमिर जावो. तर ह्यामध्ये काय आहे की सर्वांचं कल्याण अपेक्षित आहे. आणि अशी प्रार्थना आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला मग गरीब थोर कोणी असला तरी त्याला दीपावली ही हा जो उत्सव आहे तो साजरा करण्यात कुठलीही अडचण येत नाही. ही दीपावली आपणा सर्वांना सुख समृद्धीची जावो असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण पाहिलं की ही तेजाची उपासना आहे, ही गायत्रीची उपासना आहे.
सूर्य केवढाचा असतो? छोटासा, तरी तो संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करू शकतो. ज्ञानाचं तसंच आहे की ज्ञान म्हणजे काय अशी 100 पुस्तकं लक्षात ठेवावी लागत नाही. आणि जे ज्ञान एकदा झाल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा उलगडा होऊ शकतो ते ज्ञान. नुसती स्मृती म्हणजे पाठांतर आणि घोकंपट्टी करून जे काही आपण साठवून ठेवलंय त्याला ज्ञान म्हणत नाही. तर ज्ञानप्रकाशाची ही संकल्पना जी आहे ती चिंतनाशिवाय उपासनेशिवाय मिळत नाही. पण मग प्रत्येकाला ही गायत्रीची उपासना जमणार का? तर ती सोपी करून सांगायची म्हणून हा केलेला उत्सव, हे दीपोत्सव जो आहे हा ती गायत्रीचीच उपासना आहे, ती प्रकाशाची तेजाचीच उपासना आहे. पण ती सर्वसामान्यांसाठी अत्यंत सोप्या तऱ्हेने अशी ही करून सांगितलेली उपासना आहे. प्रकाशाची महती ही ज्ञानाच्या महतीसारखी असते. सर्व दुष्टशक्तींचा संहार, कोणाच्याही मनात जे काही किलबिश आहे ते प्रकाशाने निघून जातं. एखाद्याला फार राग आला असला किंवा द्वेष असला, अशा तऱ्हेचे भाव जे असतात की जे माणसाचा नाश करतात, पण ते भाव उत्पन्न झाले की कोपऱ्यात जाऊन बसावंसं वाटतं. रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू जे काही आपण म्हणतो ते त्यासाठीच म्हणतो की त्यांना अंधार लागतो, त्यांना प्रकाश चालत नाही. आणि प्रकाश असला की सर्व निगेटिव्हिटी जी आहे, मनातले जे काही कुविचार आहेत ते सर्व नष्ट होतात. आणि म्हणून या दीपोत्सवाचं पहिलं सूत्र काय? सर्व ठिकाणी लाईट लावणे, प्रकाश, पणत्यांचे प्रकाश. आणि ही पणती छोटी वाटते परंतु त्याचा प्रकाश आहे तो ज्ञानाच्या प्रकाशासारखा आहे. त्याने आसमंत उजळून निघतो. आणि अशा अनेक पणत्या लावल्या की मग बघायलाच नको. आता आपल्याला सोय झालेली आहे की पणत्यांच्या बरोबरीने आपल्याला ह्या अशा इलेक्ट्रिकचे हे माळा जे आहेत दिवे तेही लावता येतात. अर्थात एक तरी पणती किंवा घराच्या अंगणात, बाहेर, मागे, पुढे, बाल्कनीत पणतीही पाहिजेच. का? कारण पणतीचा उजेड हा आत्मज्योतिषी साधर्म्य दाखवतो, तो शांतता देतो. आणि त्याबरोबरीने जे जळणारं तेल आहे त्या तेलाचा जो काही फायदा आहे वातावरणामध्ये तो आपल्याला मिळतो. याच्यामुळे काय होतं की आपण जेवढे दिवे जास्त लावावेत तेवढा विजेचा वापर वाढतो किंवा आपली आवश्यकता वाढते. आणि मग ती वीज बनवण्यासाठी जे काही केलं जातं त्यातून प्रदूषण आणि वातावरण जास्त तापतं. तसंच सर्व या फटाक्यांचं आहे. आता एक प्रत्यक्ष खूप मोठा दिवा असला तर आपण किती मोठा दिवा पाहणार, परंतु आत्मज्योत किंवा आतमध्ये एक स्फुल्लिंग आपल्याला जर हवा असेल तर त्यासाठी म्हणून एखादं काहीतरी मोठं कुठलं तरी असं झाड लावायचं किंवा एखादा फटाका फोडायचा की जेणेकरून आपल्याला त्याचा जो प्रकाश आहे तो आपल्या प्रकाशाची आठवण करून देईल, शतसूर्यांची सहस्र सूर्यांची आठवण करून देईल. त्यातून निघाल्या या संकल्पना. मला तर असं वाटतं की आत्मानुभव जो आहे त्यातूनच बाहेर मनुष्य काहीतरी बनवत असतो. आणि आपल्या भुईचक्र जी फिरतात ती सुद्धा त्यातूनच सुचलेली असावीत. आणि मग त्या भुईचक्रांकडे पाहत असताना आपल्याला पण आपली जी शक्ती आहे ती अनफोल्ड म्हणजे अशी उलगडत जाणारी अशी व्हावी, ही आपल्याला त्याचा हा फायदाही होऊ शकतो. कारण जे दृष्टीला दिसतं तसं शरीरावरती परिणाम होतो. बऱ्याच वेळा फटाक्यांचा अतिरेक नाही केला तर थोडेसे आवाजाचे फटाके किंवा शोभेची आतिषबाजी ही नेहमी चांगली. त्यामुळे काय होतं की वातावरण तर शुद्ध होतंच, पण प्रकाशाची एक वेगळी अनुभूती आपल्याजवळ तयार होते. वातावरणामध्ये फटाके वगैरे उडवले तर विंचूकाटे दूर जातात. अशा तऱ्हेने ही दीपावलीचा हा उत्सव सुरू झाला. त्यात बनवणारे जे फराळाचे पदार्थ आहेत ते सुद्धा मोठे कल्पक रीतीने बनवलेले असतात. त्याचे आकार जरी पाहिले आपण, कडबोळं, करंजी, चकली, तर आपल्या लक्षात येईल की याचा कुठेतरी आत्मानुभवाशी साधर्म्य आहे. आणि त्यात वापरलेल्या जे काही प्रकार आहेत त्याचाही दीपावलीशी खास संबंध, या तेजोपासनेशी संबंध आहे. सर्व ही तेजाची उपासना अशा तऱ्हेने चालू राहत ज्यावेळेला आपण ही दीपावली साजरी करतो आणि हा प्रकाश सर्व दूर आपण पसरवतो त्यावेळेला मुख्य काय होतं की अज्ञानाचा नाश होतो. आणि ज्ञानप्राप्ती झाली तर बंधुभाव, मैत्रीभाव वाढतो. इतरांवरती प्रेम करायला शिकल्याशिवाय आपण सुखी होऊच शकत नाही. सर्वात प्रथम म्हणजे प्रेम हा शब्द जो आहे तो देण्यातून तयार होतो. आपण ज्या वेळेला सुख दुसऱ्याला द्यायची कल्पना करतो त्याला प्रेम म्हणायचं. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्याकडून सुख मिळवायची कल्पना करतो त्याला माया, ममता म्हणायची. तेव्हा ही जी प्रेमाची संकल्पना आहे ती संकल्पना या दीपोत्सवातून सुरू होते.